नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मान्सूनच्या आगमनानंतर राज्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। तर पुढील 12 तासामध्ये हवामान विभागानं हाय अलर्ट दिलेला आहे। तर कोणकोणत्या विभागांसाठी हाय अलर्ट दिलेला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, काही ठिकाणी मान्सून तर काही ठिकाणी पूर्व मान्सून पावसानं आता धुमाकूळ घातलाय। आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। नंदुरबार, धुळे आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 12 ते 16 तासांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर कोकण, दक्षिण मध्य मुंबई, महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान हे 33 ते 28 याच्या आसपास राहील। विदर्भामध्ये वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे। नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे। इथेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मान्सून राहणार आहे आता महाराष्ट्रामध्ये। आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच शेती करण्यासाठी किंवा तुमची पुढची कामं प्लॅन करण्यासाठी उपयोगी पडत असेल। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।